मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, सर्व नगरसेवक, जळगाव महानगरपालिकेचे जळगाव महानगर प्रमुख शरदाबा तायडे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माझे सहकारी माननीय डॉक्टर माने, माननीय राजपूतजी, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिक, माता बंधू आणि पत्रकार बंधू भगिनींनो, आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतात, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य साहेब पूर्ण महाराष्ट्रात झंझावत असा दौरा आपला हा चालू आहे। महानिष्ठा, महान न्याय अशा माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आजपर्यंत केलं असेल, युवकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं असेल तर माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी केलेलं आहे। जर शिक्षणाच्या माध्यमातून म्हटलं तर आपण जर शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ते आपण पिल्यावर गुरगुर केल्याशिवाय राहू शकत नाही अशी जी म्हण आहे, आणि जर तिला न्याय देण्याचा जर प्रयत्न केला असेल तर आदित्य साहेबांनी कोविड काळामध्ये शैक्षणिक धोरण कसं असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल, ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, कशा प्रकारे या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। बेरोजगारांचा विषय असेल, बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला उद्योगधंद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती उद्योग व्यवसाय या महाराष्ट्रात आणले। मंत्री महोदय असताना त्यांनी सर्व प्रभागामध्ये बसताना सर्व महाराष्ट्राचा विचार करत असताना उद्योगधंद्याच्या माध्यमातून तो प्रयत्न पूर्णपणे केलेला आहे। आताच आपण पाहिलं तर पर्यटन मंत्री असताना नांदेड छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे किल्ले होते त्या किल्ल्यांना
पूर्णपणे संगोपन करून त्यांच्या चांगल्या प्रकारे कसे ते किल्ले जपत होतील आणि आपल्या येणाऱ्या पिढीला मान्य छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आठवण राहावी या दृष्टीने आजपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. प्रदूषणावरती मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे साहेबांनी. प्रदूषणाच्या बाबतीत म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक बस असेल, मुंबईत असेल, या एसटी डेपोच्या आगाराला असेल, तर हा प्रदूषणावरचा मोठा भाग त्या माध्यमातून मान्य दूरदृष्टी असं नेतृत्व असलेलं माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून काम केलेलं आहे. या माध्यमातून जळगाव शहरासाठी आपण पाहिलं असेल माननीय या राज्याचे आताचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री असताना जळगावला निधी मिळाला. बीजेपीच्या काळामध्ये जो निधी मिळाला होता तो परत गेला आणि माननीय उद्धव साहेबांनी तो निधी दिला. परंतु त्यावेळेस जळगाव शहराचे महापौर या बीजेपीचे असल्या कारणाने त्यांनी त्या निधीला स्टे दिला होता. पण आपण तो निधी परत आणला आणि विकासाचे कामं आजपर्यंत करत आलेलो आहोत. परंतु आज या विकासाच्या कामांना खीळ बसली आहे. कारण की महानगरपालिका सक्षम असताना साहेब हा BNC कडे काम वर्ग करायचे हे टक्केवारीचं काम आहे का असा हा प्रश्न आज जनतेसमोर आलेला आहे. या माध्यमातून जनतेचे प्रश्न कशा प्रकारे सुटतील. जळगाव शहराचा विकास असेल, माननीय विकासाच्या बाबतीत म्हटलं तर मार्केटचा प्रश्न असेल, एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून जळगावच्या जनतेच्या बाबतीत होत आहे. दरवेळेस म्हटलं जातं की आम्ही मार्केटचा प्रश्न सोडवतो यांचा, परंतु त्याच्यात काही ना काहीतरी क्युरी सोडतात आणि वर्षभर 2 वर्षभर निवडणूक आली, निवडणूक संपेपर्यंत त्याचा न्याय त्याचा लागत नाही अशी परिस्थिती या माध्यमातून आहे. हायवे पाहिला असेल, हायवे आजही रखडलेला आहे. किती वर्षापासून हायवे हा तयार होतो आहे, समांतर रस्ता त्या बाबतीत होत नाहीये. ऍक्सिडेंट रोजचे जळगाव शहरामध्ये आमचे विद्यार्थी असतील, नागरिक असतील, रोजीरोटीच्या निमित्ताने हायवेवर बाहेर जाणारे नागरिक असतील या माध्यमातून करतायत. शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी आजच्या तारखेला जातात ते काही दुर्दैवी अंत होत आहेत. परंतु आज भुयारी मार्ग असेल या माध्यमातून सुद्धा रस्ते पूर्ण होत नाहीये. आपण पाहिलं असेल आज जळगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत फक्त पोकळ गोष्टी या यांच्या आहे. आजच्या तारखेला ज्या भुयार गटारी योजना ज्या आहेत या 50% झालेल्या आहेत आणि यांच्या फक्त आग्रहाखातर एक कॉन्क्रीट रोड जिथं आजच्या तारखेला आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो की जिथं या भुयारी गटारी झाल्या असतील, पाण्याच्या अमृत योजना झाली असेल, तिथं आपण कॉन्क्रीट रोड केले तर ते पैसे वाया जाणार नाही. परंतु ज्या ठिकाणी आजच्या तारखेला भुयारी गटारी बाकी आहेत आणि ज्या ठिकाणी अमृत योजना बाकी आहे, जळगाव शहरात 50% बाकी आहे आणि तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रोड या माध्यमातून तयार येतात. उद्या हे खोदावे लागतील, तोडावे लागतील. हा पैसा आपल्या जनतेचा आहे. हा वाया घालण्याचं काम फक्त टक्केवारीसाठी केला जातोय असं माझं म्हणणं आहे. घनकचरा प्रकल्प याला सर्व निधी आलेला आहे, परंतु यांच्याकडनं घनकचरा प्रकल्प अजून सुद्धा चालू होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपली जळगाव महानगरपालिकाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर सर्व महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, फक्त यांनी यांच्या राज्याचं नेतृत्व असावं, यांची हुकुमशाही असावे. या राज्याला, या देशाला आणि या महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर या जळगाव जिल्ह्याला 3 मंत्री इथं लाभलेले आहेत. पण त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत किती निधी मिळालेला आहे याचा विचार सुद्धा करायचा आहे आणि कामं सुद्धा किती कंप्लीट झालेले या माध्यमातून मी आपल्याला विचारतो. कापूसाला भाव यांच्या राज्यात कितीची डिमांड करत होते, 12,000चा भाव कापसाला मागणी करत होते आणि आज 7,000 रुपयावर कापूस हा द्यावा लागतोय. कडधान्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या मालभावाला भाव नाही, शेतकऱ्याला दुप्पट भाव देऊ, हमी भाव देऊ असे पोकळ घोषणा या मिंदे सरकार आणि त्यांच्या सोबत असलेल्या सरकाराचं भ्रष्टाचारयुक्त सरकार त्यांच्याकडे गेलं म्हणजे वॉशिंग मशीन मधनं बाहेर निघाले असं आजचं वातावरण आहे. माननीय आदित्य ठाकरे साहेब आपल्या नेतृत्वामध्ये युवक असतील, आपण केलेल्या कामाची पावती म्हणून आपल्याशी जनता मोठ्या प्रमाणावर जुळते आहे. आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संजयजी राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संजय सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस हे गद्दार आमच्यातनं गेले त्यावेळेस आपण पाहिलं असेल तेव्हापासून आम्ही जिद्दीने काम करण्याचा प्रयत्न आणि एकजुटीने काम आम्ही सर्व मिळून करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही अशी एकजुटी ठेवू असं 2 शब्द बोलून थांबतो. प्रचंड कडकडाटाच्या माध्यमातून आपण सुवर्ण नगरी जळगावमध्ये माननीय आदित्य साहेबांचं स्वागत करूया. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो, येण्यात थोडा उशीर झाला.
येण्यात थोडा उशीर झाला, कारण हाच उत्साह मला सगळीकडे दिसत आहे. दादा तर बसून घ्या, थोडं दिसतो ना मी. थांबा, आता मी इथूनच बोलतो, मग पुढे तुमच्या सगळ्यांना भेटायला येतोच. येताना अनेक ठिकाणी अशीच स्वागत होत होती, रस्त्यात थांबवण्याचा प्रयत्न होत होता. बरं, कितीही नाही सांगितलं तरी थांबायला लागतं, कारण त्यांचं प्रेम आहे. प्रेम द्यायला, आशीर्वाद द्यायला ते उभे असतात. आणि हे सगळं होत असताना आज इथे जळगावमध्ये पोहोचलेलो आहे. उत्साह दिसत आहे आणि मला ही खात्री पटायला लागलेली आहे की असाच जर उत्साह दिसला तर कदाचित प्रचार सभेला येण्याची गरजच नाही लागणार, विजयाच्या सभेला इथे यायला लागणार आहे. पण आज जे काही वातावरण मला देशभरात दिसत आहे, तरुण हैराण आहेत, शेतकरी अस्वस्थ आहेत, महिला असुरक्षित आहेत, गरीब चिंतित आहेत. आणि योगायोगाने आत्ताच जर तुम्ही बजेटचं अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं, तर केंद्रीय वित्तमंत्री बोललेले आहेत की आता यापुढे आम्ही 4 महत्त्वाच्या जातींवर लक्ष देऊ आणि त्यांची मदत करू. योगायोगाने त्यांनी हेच सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ, तरुणांना, युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी काहीतरी करू. पण 10 वर्ष होऊन गेले केंद्र सरकारची. एक हाती सत्ता आपण त्यांना दिली, बहुमताचं सरकार दिलं आणि आता वित्तमंत्र्यांना, आता केंद्र सरकारला ह्या 4 जाती आठवायला लागलेल्या आहेत, महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. मग मूळ प्रश्न हाच राहतो की गेल्या 10 वर्षात ह्या 4 जाती किंवा हे 4 घटक हे दिसले नाहीत काय आतापर्यंतच? काय मला प्रचाराची गरज नाही, लोक जाणून आहेत. पण हे सगळं 10 वर्षानंतर डोळे उघडलेले आहेत. 10 वर्षानंतर या 4 घटकांकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे. गेल्या 10 वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योगपती मित्र होते, जे सूटबूटचं सरकार आहे, त्यांची मदत करत आले, त्यांचीच मदत करत आले. घेतलं की त्यांच्या घशात घातलं. आज जेव्हा त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेतरी देश आणि सरकार त्यांच्या हातातून निसटत आहे, तेव्हा आता हे आपल्यासमोर यायला लागले तरी सांगायला लागले नाही आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघू. पण संपूर्ण भारतात आपण पाहिलं तर प्रत्येक राज्य आणि खास करून ज्या राज्यात भाजपची सरकार आहे किंवा भाजप प्रणित सरकार आहे, अस्थिरता सगळीकडे अस्थिरता दिसायला लागलेली. मला माहित नाही आपण किती लोकांनी बातम्यांमध्ये बघितलं असेल, पण लडाखमध्ये 30 ते 40 हजार लोक ही रस्त्यावर उतरली होती, आंदोलन करत होती की आता तिथे केंद्रशासित राज्य आणलेलं आहे, ते केंद्रशासित राज्य काढून त्यांना त्यांचं हक्काचं राज्य पाहिजे, त्यांना त्यांची विधानसभा पाहिजे, त्यांचे मुख्यमंत्री पाहिजे, त्यांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे. कारण आवाज ऐकणार तरी कोण हा त्यांचा प्रश्न पडायला लागलेला आहे. आवाज ऐकणार तरी कोण? 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम काढलं गेलं, आपण पण पाठिंबा दिला होता 370 कलम काढण्याचा. आपल्याला वाटलं होतं जम्मू काश्मीरसाठी असेल, लडाखसाठी असेल, काहीतरी चांगलं होईल, विभागणी झाली काहीतरी चांगलं होईल, प्रगती होईल, लडाखची, जम्मू काश्मीरची प्रगती होईल. पण आज जी परिस्थिती आपण पाहत आहोत, बिकट परिस्थिती आहे. ना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित परत जाऊ शकलेले आहेत आणि लडाखमध्ये जर पाहिलं तर आंदोलन ह्याचसाठी होते की आता आम्हाला केंद्रशासित राज्य नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचा मुख्यमंत्री पाहिजे, हक्काची विधानसभा पाहिजे. आज जर तुम्ही पाहाल, सहज तुमचे ट्विटरवर पाहाल, व्हॉट्सअपवर पाहाल, तर दिल्लीला गराडा पडलेला आहे, तो सैन्य बळाचा पडलेला आहे. पोलीस असेल, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, जेवढ्या मोठ्या भिंती उभं करू शकतात तेवढे करतायत. रस्त्यावर खेळ टाकत आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकत आहेत, वायरी टाकत आहेत. कोणाला अडवण्यासाठी हे करत आहेत माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्याला, अन्नदात्याला. जणू काही अन्नदाता हा अतिरेकी आहे, जणू काही अन्नदाता हा चायना आहे, अन्नदाता शेतकरी हा कुठचा तरी एकदम भयानक असा एक वेगळा प्रकार आहे. त्याला अडवायला, राक्षसाला अडवायला जसं काही करू तसं हा प्रकार दिल्लीच्या आजूबाजूला चालू झालेला आहे. मूळ प्रश्न हाच होतो की आताकडे जे MS स्वामीनाथन, त्याला जो भारतरत्न दिलेला आहे, स्वामीनाथन आयोगासाठी भारतरत्न दिलेला आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलंय, त्यांच्यावर अभ्यास केलाय, रिसर्च केलाय, त्याच्यासाठी भारतरत्न ज्या व्यक्तीला दिला त्या व्यक्तीचा आदर म्हणून
तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकायला पाहिजे की शेतकऱ्यांना लाठीमार करायला पाहिजे, हा विचार जर सरकारने केला तर मला वाटतं आपल्या सर्वांना उत्तर मिळेल की एका बाजूला भारतरत्न हे मतांसाठी देत आहे, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांसाठी, ज्या शेतकऱ्यांसाठी या MS स्वामीनाथन साहेबांनी काम केलं त्याच शेतकऱ्यांवर आज लाठीचार्ज होत आहे. नुसतं लाठीचार्ज नाही तर जसं मी सांगितलं, येताना खेळे टाकलेले आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकलेले आहेत, रस्ते खोदलेले आहेत, अश्रुधूर. आता इथे हे सगळं झाकलेलं म्हणून आता हल्ली सभेमध्ये जो ड्रोन दिसतो, तर ड्रोनचा ज्याच्यातून फोटोग्राफी होते त्याच ड्रोन मधून अश्रुधूर सोडला गेलेला आहे शेतकऱ्यांवर. ही आज आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत, मला उत्तर प्रदेशची कुठची तरी दुसरी त्याच राज्याचे, त्यांनी तर मस्त सांगून टाकलेलं आहे की MS स्वामीनाथनला का आपण भारतरत्न दिलं, तो अंतरिक्ष विज्ञान में जो काम किया है उसके लिए उनको भारत रत्न दिया है. ही भाजपा म्हणजे त्यांना हे पण माहिती नाही की MS स्वामीनाथन साहेबांनी कोणासाठी काम केलं, काय काम केलं, किती मोठं काम केलं, काय अभ्यास केलेला आहे, काय आयोगाचं फाइंडिंग आहे, हे काही माहिती नसताना भारतरत्न तो दिलेला आहे. पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं त्यांच्यावर आज लाठी चालवल्या जातात, गोळ्या चालवल्या जात आहेत, अश्रुधूर टाकला जातोय. 1.5 वर्षापूर्वी असेच हे सगळे शेतकरी बांधव हरियाणामधील असतील, पंजाबमधील असतील, उत्तर प्रदेशमधील असतील, दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेले होते आणि एवढ्यासाठीच घेऊन चालले होते की आमच्या मागण्या जे काय ऐकून तरी घ्या. सगळ्यांना माहिती असतं की काही काही मागण्या या पूर्ण करू शकतात, काही काही मागण्या या पूर्ण करू शकत नाही. लोक समजून घेतात पण भेटायचंच नाही, बोलायचंच नाही, ऐकायचंच नाही. हम बोले वो कायदा. आणि हे करून जो अन्नदाता आहे, जे खूप वेळा आपण बोलत असतो अन्नदाता देवो भव, ते अन्नदाता देवो भववर लाठीचार्ज होतो. काय म्हणणार भगवान श्रीराम, राम राज्याचा आता राम मंदिर झालेलं आहे होते. आपण पण मागणी केली होती 2018 मध्ये. उद्धव साहेब स्वतः तिथे गेले होते, आम्ही सगळे शिवसैनिक म्हणून गेलो होतो आणि तेव्हा पण सांगितलं होतं आपण पहिले मंदिर फिर सरकार. झालं तर मंदिर बनलं आहे, पण मंदिर बनल्यानंतर राम राज्य जे यायला पाहिजे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, हे राम राज्य शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून येणार नाही, अन्नदात्यावर अश्रुधूर सोडून येणार नाही. आज तरी कोणीतरी भाजपचं बोललंय आणि जे एरवी पण बोलत असतात. मला आठवतं 5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात पण असाच शेतकरी मोर्चा निघाला होता, मुंबईत येत होता, तेव्हा एका भाजपच्या मुंबईच्या खासदाराने सांगितलं होतं हे काय, हे तर अर्बन नक्षल आहेत, हे माओवादी आहेत, हे नक्षलवादी आहेत. हे सगळं बोलायला ठीक असतं, हो सोपं असतं कोणाला काही बोलायला की तुम्ही माओवादी आहात, तुम्ही नक्षलवादी आहात. पण शेतकऱ्यांचे जे हालत जे होत आहेत हे तिथे तुम्ही जाऊन बघा, बांधावर जाऊन बघा. हे कठीण आहे, परिस्थिती, जीवन कठीण आहे. इथे किती लोक शेतकरी आहेत, किती शेतकरी बांधवावर आहात का तुम्ही सगळे शेतकरी, पण तुम्हाला हे भाजपचे लोक माओवादी बोलतात, नक्षलवादी बोलतात, हे लेबल लावली जातात का? तर तुम्ही तुमच्या न्याय हक्कांसाठी मोर्चा घेऊन मंत्रालयात कधीतरी जाल किंवा मुंबईकडे याल किंवा दिल्लीकडे जाल. आणि त्यावेळी पण मी सांगितलं होतं, तेव्हा जेव्हा त्यांनी तुम्हाला माओवादी म्हणून पुकारलं होतं, शेतकऱ्यांना माओवादी म्हणून पुकारलं होतं, मी म्हणलं होतं त्यांचं पण रक्त लाल आहे, माझं पण रक्त लाल आहे. नुसतं रक्त बघतो त्याचं सगळ्यांचं जरी रक्त बघितलं तर लाल असतं. ही आपली माणुसकी आहे आणि माणुसकी हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. पण आज कृषी क्षेत्र जे पाहतोय, जसं मी सांगितलं की इथे उत्तर भारतात हे आंदोलन चालू, तसं दक्षिण भारत, अखंड दक्षिण भारत जो आहे तो देखील दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करत आहे की आमच्या न्याय हक्काचा पैसा आम्हाला द्या. जीएसटीचा पैसा असेल, टॅक्सचा पैसा असेल, करदाते म्हणून आपण सर्व जे दिल्लीकडे पैसा देत असतो, प्रत्येक वर्षी हजारो कोटी आपण महाराष्ट्राकडून असो, इतर राज्य असतील, आपण देत असतो. त्यातून किती टक्के पैसे पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात येतात, आपल्या राज्यात येतात आणि विकासासाठी लावले जातात. हा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. कारण आपण करदाते म्हणून असो, आपले उद्योगधंदे चालवत असतो, आपली दुकानं चालवत असतो, धाडी पडतात, कधी जीएसटीची येते, कधी कोणाची येते, इन्कम टॅक्सची येते, अजून पिळवणूक होते, अजून त्रास दिला जातो. पण तुम्ही जो कर ह्या केंद्र सरकारला देताय, आपल्या देशाला देताय, त्याच्यातून आपल्या राज्याला किती पुन्हा एकदा कर येतोय, किती टक्के त्याच्यातून आपल्या राज्यासाठी येतात आणि विकासासाठी लावले जातात, हा एकदा आपण विचार करणं गरजेचं आहे. दक्षिणेकडे जे राज्य आहेत, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, त्यांचं एक चांगलं सौभाग्य हेच आहे, त्यांचं भाग्य हेच आहे की त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर लोटांगण घालत नाही. त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर जातात आणि विचारतात की होय आमच्या न्याय हक्काचे पैसे आम्हाला द्या, आमचा हक्क आम्हाला परत पाहिजे, आमचे पैसे आम्हाला पाहिजेत, आम्हाला विकास करायचा. पण आपलं दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं की आपलं जे घटनाबाह्य सरकारमध्ये, जे खोके सरकारमध्ये, चिंदी
युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बसलेत ना, हे ऐकून नाही आलं. त्यांना तुम्ही कधी आले ना जळगावमध्ये, विचारा की तुम्ही कधी दिल्लीसमोर टाक म्हणून विचारणार आहात आमच्या हक्काचे पैसे आम्हाला परत द्या. त्यांचं उत्तर माहिती काय असेल? नाही, त्यांचे पैसे त्यांना मिळाले, राज्याचे पैसे कधी मागणार ते नाही. त्यांना तुम्ही विचारलं ना, उत्तर हेच असेल त्यांचं. कधी इथे कधी इथे, पण कधीही महाराष्ट्रासाठी काही मागितलेलं नाही. कारण मेहरबानी त्यांची दिल्ली सरकारची यांच्यावर एवढी आहे, जे काही खोके असतील, जे काही धोके असतील, सगळं करण्यासाठी मदत झालेली आहे. आणि म्हणून आज आपण पाहत आहे की आपल्या सरकारची हिंमतच नाही केंद्र सरकारला विचारायला की महाराष्ट्राचं जे हक्काचं आहे ते आम्हाला परत द्या. आज जे इथे मी पाहत आहे, जे तुम्ही शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी हात वरती करून मला सांगितलं तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची जी मुलं आहेत ती शेतीत यावी, त्यांनी शेती करावी, वाटतं का कोणाला? वाटत असेल तर हात वरती करून सांगा, आणि नसेल तर असं करून दाखवा, म्हणजे मला कळेल तरी किती लोकांना नको. हे बघा प्रयत्न दाखवा, का नको आहे तुमची पुढची पिढी, का नाही पाहिजे शेती? ऐकू नका, उत्तर देवा तुम्ही. लग्न होत नाही मुलांचं, का नाही होते? काय काय शेतकऱ्याला भाव नाही. बरोबर आहे सर. तुम्हाला वाटत असेल की तुमची पुढची पिढी तरुण मुलं मुली हे तरी कृषी क्षेत्रात येऊ नये, शेतीत येऊ नये, तर मग नक्की तरी काय करायला पाहिजे? पीक विम्याचे पैसे देत नाही ते, पीक विम्याचे पण पैसे आले नाही. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, जर 11,000 शेतकरी गेल्या 3 महिन्यापासून यांच्या मागे फिरतायत, काहीच करायला तयार नाहीये. कुठची कंपनी येते? ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतकरी बनवायची नसेल तर नक्की त्यांनी काय करायला पाहिजे? साहजिक आहे, शहरांकडे आलं पाहिजे आणि जॉब घेतले पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी मुलांना शाळेत पाठवलंय, कॉलेजला पाठवलंय, शिक्षण घ्यायला लावलंय, सर्टिफिकेट मिळालं, डिग्री मिळाली. आता तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये या खोके सरकारचं जे काम आहे, कृषी क्षेत्राचं तोल पडलेलं, मला अनेकदा बांधावर गेल्यानंतर शेतकरी बांधव सांगत असतात की आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची जी केली ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण खोके सरकारचा 1 पैसा पोहोचला नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण पीक विम्याचे पैसे द्यायला लावले होते, पण यावेळी 2 वर्षात काही मिळालं नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण जी काही मदत करू शकत होतो, कारण अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडच्या काळात, सगळं अर्थचक्र बंद होतं, तरी देखील जी काही मदत अवकाळी पावसासाठी असेल, गारपिटीसाठी असेल करत होतो ती मदत पोहोचायची. पण आता पंचनामे होतात, जीव टॅगिंग होतात, पण मदत पोहोचत नाही. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी माझ्या वयातले तरुण तरुणी शहराकडे आले, MIDC कडे गेले, 2 वर्षामध्ये तुम्ही कधीतरी ऐकलंय की या खोके सरकारने एक नवा उद्योग आपल्या राज्यात आणलाय? ऐकलं कधी? तुम्ही ऐकलं कधी? नाही ऐकलं. मला आपण सांगत होतं MIDC आता अर्ज बंद पडलेली. बरोबर. तुम्ही मला सांगा, किती लोकांनी वेदांता फॉक्सकॉनबद्दल ऐकलेलं? कदाचित जे माझे पत्रकार परिषद भाषण वगैरे ऐकत असाल तर माहिती असेल वेदांता फॉक्सकॉन. मी परत हे बोलत राहणार, कारण जेव्हा वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून निघून गेला, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता फॉक्सकॉन इथून उचलून नेलेला आहे गुजरातला. ते असं राज्य चालवतात. मी जेव्हा ट्विटरवर टाकलं तेव्हा धावपळ झाली, धांदल झाली. अरे माहिती का, तो आदित्य ट्विट करतोय, आपल्याला कसं नाही माहिती? मग त्यांनी बोलायचं म्हणून सांगितलं की आता वरतून सांगितलं की वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात देणार आहेत. आलाय मोठा प्रकल्प? नाही आला. आणि याचं कारण एकच आहे, माझा राग एवढ्यासाठीच आहे या सरकारवर की मी जेव्हा मंत्री होतो, सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, आम्ही सगळे मिळून या महाराष्ट्रासाठी काम करत होतो. कोविडच्या काळात देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये साधारणपणे आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली आणि ती कामं दिसतात सुरू झालेली. पण गेल्या 2 वर्षामध्ये ही सगळी कामं बंद पडतायत. कोण धमकी देत आहे, कुठे जाऊन कोण एक्सटॉर्शन करताय, कोण पैसे मागतायत, कोण पार्टनरशिप मागतायत, कोण डीलरशिप मागतायत,
राज्य त्याला घाबरत आहे. आणि मुख्य गोष्ट ही झालेली आहे की वेदांत फॉक्सकॉनची जखम जी आहे ती भरून निघू नाही शकत, कारण वेदांत फॉक्सकॉन एका प्रकल्पामुळे आपल्या राज्यामध्ये साधारणपणे 1 लाख तरुण तरुणींना नोकरी मिळणार होती, रोजगार मिळणार होता. किती? 1 लाख. पण रातोरात केंद्र सरकारला दिसलं की महाराष्ट्राचा फायदा होता, महाराष्ट्र पुढे निघणार आहे, महाराष्ट्र पुढे निघून जाणार आहे. मग त्यांनी काय केलं, फोन केला आणि सांगितलं तर महाराष्ट्रात नाही, तुम्ही या गुजरातमध्ये या, तुम्हाला ढोलेरामध्ये जागा देतो. निवडणुका चालू होत्या, बरोबर आहे तुम्ही बोलतोय. पण ढोलेरामध्ये गेल्यानंतर वेदांत फॉक्सकॉनवाल्याला मी फोन केला, मी विचारलं जर तुम्ही महाराष्ट्रात असतात तर किती दिवसात तुम्ही उद्योग सुरू करू शकला असता. त्यांनी सांगितलं सर 2 वर्षात आम्ही हा उद्योग महाराष्ट्रात सुरू करू शकलो असतो आणि पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये 1 लाख मुलांना आम्ही नोकऱ्या देऊ शकलो असतो. मी बोललो ठीक आहे, तुम्ही आता गुजरातला गेलेला, किती दिवसात तुम्ही नोकऱ्या देऊ शकाल, किती दिवसात तुम्ही उद्योग सुरू करू शकाल. तिथे गुजरातला काहीतरी चांगलंच असेल महाराष्ट्रापेक्षा, तुम्ही 1 मिनिटात तिथे गेलात, 6 महिन्यात देऊ शकाल की 8 महिन्यात देऊ शकाल. ते बोले आदित्यजी आम्ही कमीत कमी 5 ते 6 वर्ष हा उद्योग सुरू करू शकत नाही ना, इथे वीज आहे ना पाणी आहे ना रस्ता आहे. महाराष्ट्र कितीतरी पटीने बरा आहे. पण आम्हाला सांगितलं गेलं की गुजरातमध्ये जा, तर गुजरातमध्ये गेलो आम्ही. आणि आता पुढची बातमी तुम्ही ऐकली की नाही मला माहीत नाही, पण ही बातमी माझ्या ऐकू आली कानावर की फॉक्सकॉननी देशातूनच आता हात काढलेला आहे, पाय काढलेला आहे. त्यांनी सांगितलं केंद्र सरकारला की वेदांत फॉक्सकॉनची कंपनी आम्ही बनवू शकतच नाही, पण गुजरातमध्ये अशी परिस्थितीच नाही आहे. आणि आता आपल्या देशामधून ही कंपनी दुसऱ्या देशात गेलेली आहे. नुकसान कोणाचं झालं याच्यात? तरुणांचं झालं, महाराष्ट्राचं झालंच, पण संपूर्ण देशाचं झालं. कारण ह्या इगो वॉरमध्ये जर महाराष्ट्राला किंवा गुजरातला किंवा आसामला जे काही मिळायचं ते मिळालं असतं, देशभरातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण आज दुःख माझं हेच आहे की महाराष्ट्राला नाही, गुजरातला नाही, आपल्या देशातूनच बाहेर गेलेलं आहे. कारण केंद्र सरकारने दबाव टाकला होता, कदाचित या राज्य सरकारमधल्या काही घटकांनी दबाव टाकला होता की महाराष्ट्रात नाही, तुम्ही गुजरातलाच गेलं पाहिजे. ही एक कंपनी झाली. तशी एअरबस टाटा मोठी कंपनी आपण नागपूरमध्ये आणणार होतो, ती पण त्यांनी पाठवली होती कुठे? गुजरातला. बल्ट्रक पार्क गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला, सोलर एनर्जी इक्विपमेंट रिन्युएबल एनर्जी पार्क गुजरातला. हे सोडा, वर्ल्ड कप फायनल कुठे पाठवली त्यांनी? मला तुम्ही सांगा, ही वर्ल्ड कपची फायनल जर आपल्या वानखेडे स्टेडियम मध्ये झाली असती, जिंकलो असतो की नाही आपण? हे मी नाही बोलत आहे, आपण बोलतोय सगळे. पण आज माझा हाच प्रश्न आहे की जे वित्तमंत्री बोललेले, केंद्रीय वित्तमंत्री बोललेले आहेत की आम्ही 4 जातींकडे लक्ष देऊ, 4 समाजातल्या घटकांकडे लक्ष देऊ. शेतकरी पहिला मी विचारलं तुम्हाला, तुम्ही ग्रस्त आहात, हैराण आहात, हीच परिस्थिती संपूर्ण देशभरात आहे. तरुणांना जेव्हा मी विचारतो ते देखील हैराण आहेत, कारण हे जसं प्रायव्हेट इंडस्ट्रीचं झालं तसं दुसरा भाग म्हणजे आपल्या नोकर भरतीचा. खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रात. लाखो विद्यार्थी प्रत्येक वर्षी UPSC असेल, MPSC असेल, तलाठी भरती असेल, प्रत्येक परीक्षेसाठी वर्षात वर्ष प्रयत्न करत असतात, अटेम्प्ट देत असतात, अभ्यास करत असतात. पुण्याला जातात, कधी नाशिकला जातात, कधी संभाजीनगरला जातात, छत्रपती संभाजीनगरला. आणि हे सगळं केल्यानंतर आपण पाहत असाल, जेव्हा पेपर न बसायची वेळ येते तेव्हा काय होतं? पेपर फुटतो. आणि पेपर फुटल्यानंतर काय होतं? परीक्षा रद्द होते, नको ते लोकांना पास केलं जातं. आणि हे सगळं किती वर्ष आपण सहन करत राहायचं, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आज सगळ्या त्या तरुणांना मी ते शब्द देणार आलेलो आहे की ह्या 2024 मध्ये आपलं सरकार बनणार म्हणजे बनणारच. आणि बनल्यानंतर आज तुम्हाला शब्द देतोय की आपण असा कायदा करू, जो कोणी पेपर फोडेल त्याला कायदा फोडेल, हा शब्द मी तुम्हाला देत आहे. संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जो काही कडक कायदा असेल आपल्या पेपर फोडीच्या विरोधात, त्याच्यापेक्षा कडक कायदा केल्याशिवाय आपण राहणार नाही, त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आपण राहणार नाही. आज हा शब्द तुम्हाला मी इथे द्यायला आलेला आहे. पण आज शेतकरी ग्रस्त आहेत, युवा ग्रस्त आहेत, महिला आपण पाहतात असुरक्षितपणे वाटतात. आणि महिलांचा साधा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रात असेल, जास्तीत जास्त काम करणारे आपले महिलांमध्ये 2 वर्ग आहेत, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स. आज देखील आशा वर्कर्स सगळ्या आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेले आहेत. काही आझाद मैदानावर आहेत, काही ठिकठिकाणी महाराष्ट्रात बसलेले आहेत. पण आश्वासन मिळतंय, आश्वासन मिळतंय, कुठेही काही सरकारकडून ते आश्वासन पूर्ण केलं जात नाहीये.
अजून शासन निर्णय झालेला नाही. पण ज्या सरकारमध्ये महिलांचा आदर केला जात नाही, ज्या सरकारमध्ये महिलांना शिवीगाळ केली जाते, असे मंत्री अजूनही टिकवले जातात, ज्या सरकारमध्ये तुम्ही पाहताय महिलांवर काही भयानक अत्याचार केलेले, आरोप केलेले मंत्री तिथे बसलेले आहेत, त्या सरकारकडून अपेक्षा करायची तरी काय? मुळात ज्या पक्षाने बिल्किस बानोजीचा रेप झाला, त्यांच्यावर अत्याचार केलेल्या लोकांचा सत्कार केला, त्यांना मार घातली, निवडणुकीच्या प्रचारात फिरवलं, त्या पक्षाकडून आपण अपेक्षा तरी काय करायची? होय, आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे की जो कोणी रेप करेल, जो कोणी अत्याचार करेल, त्या बाईचा, त्या महिलेचा धर्म जात न बघता जो कोणी रेप करेल त्याला फासावरच चालायला पाहिजे, हे आपलं हिंदुत्व आहे. हे तुम्ही ठरवायचं, पण हे आपलं हिंदुत्व आहे. आणि मग शेवटचा जो घटक येतो, आणि कदाचित तो पहिला घटक असायला पाहिजे, ती पहिली जात असायला पाहिजे. कारण माझ्या आजोबांनी बंधू हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. जो गरीब आहे आपला, जो वंचित आहे, ज्याचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचत नाही, ज्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही किंवा ऐकला जात नाहीये, आज तुम्ही मला सांगा, हे जे चाललेलं होतं 10 वर्षापूर्वी, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, 15 लाख देंगे, अजून काय काय होतं, बहुत हुई महंगाई की मार. महागाई कमी झाली का? कमी झाली की वाढली? गॅसची काय भाव झाले? 10 वर्षापूर्वी काय होते? सिलेंडर कितीचं झालं? 20 काय? आली तर लाईटीचं काय झालंय? पेट्रोल, डिझेल. मग तुम्ही मला सांगा, हे सरकार महिलांचं सरकार वाटतंय? हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार वाटतंय? हे सरकार तरुणांचं सरकार वाटतंय? हे सरकार गरिबांचं सरकार वाटतंय? नाही, हे सरकार नुसतं गुंडांचं सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे. कोण कोणाच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बंदूक काय काढतंय, फायरिंग काय करतंय, आमच्या कार्यकर्त्यांना उडवण्याचा प्रयत्न काय होत आहे, कोण कुठचा आमदार, त्याचा मुलगा कोणाचा, कोण उद्योगपतीचा, कोण ट्रेडरचा किडनॅपिंग काय करतायत, दुकानदाराला उचलून काय नेत आहेत, 5-5 हजारासाठी काय पैसे मागतात दुकानदारांकडे. हे सरकार जे चोरांचं सरकार बसलेलं आहे, जे चिंदी चोरांचं सरकार बसलेलं आहे, गुंडांचं सरकार बसलेलं आहे, मंत्रालयामध्ये जाऊन हे डील करत आहे. तुम्ही विचार करा, आज हिंमत ही झालेली आहे की गुंडांचं एवढी हिंमत झालेली आहे की मंत्रालयामध्ये डील करतात. पण आज दुर्दैव हेच आहे की पोलीस हाऊसिंगबद्दल विचार केला जात नाही. हेच गुंड पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करून येतात, पण बदली पोस्टिंगसाठी पोलिसांसाठी मंत्री ह्या घटनाबाह्य सरकारमधले पैसे मागत आहेत. हेच गुंडांचं सरकार सगळीकडे गुंडगर्दी करत आहेत, सगळं काही करत आहेत, पण अनेक गोष्टी पोलिसांच्या अजून ऐकल्या जात नाहीये. आणि आज तेच पोलिसांना ह्या मंत्रालयामध्ये आपण पाहताय त्या गुंडांच्या सरकारला सलाम करायला लागत आहे. दुर्दैवी आहे. अनेक कितीतरी गोष्टी, जसं SRPF जिल्हा बंदीचा विषय होता, तो मी सोडवण्याचा प्रयत्न केला, महाविकास आघाडीने सोडवलेला आहे. पण आपलं सरकार हे पोलिसांचं सरकार होतं, आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार होतं, आपलं सरकार हे महिलांचं सरकार होतं. मूळ गोष्ट हीच होती की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की जो मुख्यमंत्री आहे तो माझा मोठा भाऊ आहे, माझा कुटुंब प्रमुख आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, हे प्रत्येकाला वाटत होतं. आज ते चित्र चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, अच्छे दिन तर दिसतच नाहीये. भाजपाने त्यांची टॅगलाईन आता बदललेली आहे. आधी काय होती, अच्छे दिन आएंगे. आता जसं भाजपमध्ये इन्कमिंग सुरू केलं ना, प्रत्येक भ्रष्ट माणूस, प्रत्येक गुंड जे घेत आहेत, त्यांची नवीन टॅगलाईन आहे या निवडणुकीसाठी, दाग अच्छे है, वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर भाजपा. हे जे चित्र आहे ना, हे सगळ्यात भीतीदायक आहे. हे चित्र भयानक आहे. तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हसतो की दाग अच्छे आहेत, वॉशिंग पावडर भाजपा वगैरे सगळं ठीक आहे. आज आपण पाहतो की जे लोक सत्यासाठी लढत आहेत, जे लोक सत्य बोलण्यासाठी लढत आहेत, न्याय हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्या मागे ED, IT, CBI अजून ज्या काही यंत्रणा आहेत त्या मागे लावल्या जात आहेत, गुंडांकडून फोन येत आहेत. आणि आज पत्रकारांना पण सांगतो, जसं राजकारणी लोकांना हैराण केलं जात आहे, जर चुकून ह्याचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर तुमचा पण आवाज दाबला जाईल, किंबहुना दाबला जात आहे, दाबला गेलेला आहे. हे लोकशाहीची चिन्ह नाही, ही हुकुमशाहीची चिन्ह आहे, ती लोकशाहीची चिन्ह नाही, ही संविधानाची चिन्ह नाही. आपण जे लढत आहोत
ते प्रत्येकाच्या आवाजासाठी लढत आहोत. कदाचित तुम्ही आणि मी एका मार्गावर चालत नसू, कदाचित तुम्ही माझ्यासाठी मतदान करणार नाही, कदाचित तुम्ही माझ्या विरोधात मतदान कराल, पण याचा हा अर्थ लागत नाही की मी तुम्हाला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे. आपले काही विषयांवर एकमत होऊ शकतं, काही विषयावर दुमत असेल, काही विषयावर आपलं मतांतर होऊ शकतं, पण आपण दुश्मन नाही होऊ शकत एकामेकांचे. पण आज देशात जे वातावरण होत चाललेलं आहे ना, ते हेच आहे की जो माझ्या विरोधात बोलेल त्याला 8 टाका आणि तो माझा दुश्मन आहे. हे भयानक चित्र. कदाचित हेच सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं तर आपलं मंत्र्याचं गुजरात नेतीलच, पण भीती ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे, तुम्ही नीट विचार करा, शांतपणे विचार करा. नुसतं मी बोलतो म्हणून नाही, पण तुम्ही संविधानाचा अभ्यास करा. हे संविधान देखील बदलतील ही आता देशाला भीती वाटायला लागली. आज जे सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, खोके सरकार आहे, हे आपल्या कोणाचंच नाही. आपल्या कोणालाच वाटत नाही की आपलं सरकार आहे. सरकार बिल्डर्सचं आहे, कॉन्ट्रॅक्टरचं आहे, सूटबूटवाल्या लोकांचं आहे. कारण जिथे तुम्ही पाहता तर तुम्ही सांगत होता रस्ता करतायत, परत खोदायला लागणार आहे, मग गटार टाकायला लागणार आहे. हे सगळं जे आहे चित्र, हे विचित्र चित्र सगळीकडे आहे. तुमच्या खिशातला पैसा ह्यांच्या घशात जात आहे, बिल्डरच्या घशात जात आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जात आहे, पण लोकांचा काय फायदा होतो ह्याच्यात तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विनंती करायला आलेलो आहे. निवडणुका आता लवकरच घोषित होतील. जो कोणी आपला उमेदवार असेल तुम्ही नीट विचार करून मतदान करणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला भाजपा आणि भाजपा प्रणित खोके सरकार आहे, जे फुटलेले गट आहेत, जे फोडलेले गट आहेत ते आहेत सगळे, जे गद्दार आहेत ते आहेत सगळे. दुसऱ्या बाजूला प्रामाणिक लोक आहेत जे आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत. तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्ही जे काही ते भूल थापा मारतील, मोठी येऊन आश्वासनं देतील, जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, जिल्ह्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील. आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे की तुम्ही विखुरले जाणार आहात की संघटित राहणार आहात? हे सगळे जे समोरून येतील, भाजपाचे लोक असतील, त्यांचे सगळे चेलेचे पार्टी असतील, आजूबाजूचे लोक असतील, ही भांडणं तुम्ही लावू द्यायची नाही. कारण आपण आता महाराष्ट्र म्हणून विचार करायचा आहे. अन्याय सहन केला तर खूप केला आपण. गेले 10 वर्ष आपण देशात पाहतोय, 5 वर्ष आपण पाहतोय, या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष ही जी काही घटना बाह्य सरकारची, खोकी सरकारची आहे, ती एवढी भयानक आहे. अंधकार सगळीकडे पसरतोय आणि तो अंधकार आपल्याला दूर करायचा आहे. आणि अंधकार दूर करायला आपल्याला एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे मशाल आणि तुमची जिद्द. ती जर असली तर पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सुवर्ण संधी आणू शकतो, सुवर्ण काळ आणू शकतो. मी तुम्हाला एकच सांगतो, आजपासून निर्धार करा की ज्याच्यासाठी तुम्ही मतदान कराल, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, त्यांनी फक्त नुसतं महाराष्ट्र हिताचा विचार केला पाहिजे. तर काही न करता आपली जात पात धर्म एकच, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.